नमस्कार सर्वांना. अ, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. माझा आवाज थोडासा बसलेला आहे, त्यामुळे प्लीज थोडंसं सांभाळून घ्या. आणि ॲक्चुअली मला तुम्हाला एक सांगायचं होतं, शेअर करायची होती एक गोष्ट, म्हणून आज मी व्हिडिओ करते. कारण गेल्या 7 तारखेपासून मी काहीही शूट केलं नाही. कारण एक त्याला तसंच आहे. तर कारण ते असं आहे, की 2 महिन्यापूर्वी बघा मी गावी गेली होती. मम्मी-पप्पाचा ॲक्सिडेंट झाला, याच्यासाठी त्यांना बघायला गेली होती. तर आत्ता प्रॉब्लेम काय झालाय ना, की पप्पाचं झालं आहे ब्रेन सर्जरी. तर त्यांच्या मेंदूमध्ये 25 ची गाठ झाली होती आणि त्यांना खूप त्रास होत होता गेल्या आठवड्यामध्ये. गेल्या आठवड्यापासूनच त्यांना खूप त्रास व्हायला लागलं होतं. म्हणजे चक्कर येणं, डोकं दुखत होतं. असं त्यांना असा बराचसा त्रास होत होता. तर मग चेकअप केल्यानंतर त्यांनी अगोदर नॉर्मल डॉक्टरकडे गेले आणि पेन किलर वगैरे अशा काही गोळ्या घेतल्या. थोड्याशा टेस्ट पण केल्या. तर त्यामध्ये असं दाखवलं की त्यांचं हिमोग्लोबिन वगैरे कमी आहे. म्हणून त्यांनी ती ट्रीटमेंट चालू केली. तरी पण त्यांचं डोकं दुखणं थांबतच नव्हतं आणि आम्हाला अंदाजच नाही आला की असं काय होईल म्हणून. कारण जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता 2 महिन्यापूर्वी, तेव्हा त्यांना फक्त फ्रॅक्चर आले होते इकडे छातीच्या इकडे. मम्मीला आणि पप्पा दोघांना पण. तर मग तेव्हा त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली. फ्रॅक्चर बेल्ट वगैरे लावला आणि नंतर मग त्यांच्या गोळ्या चालू होत्या पेन किलरच्या. तोपर्यंत काही त्यांना त्रास झाला नाही आणि लक्षातही नाही आलं. त्या फक्त म्हणजे जेव्हा ते माझ्याकडे आले होते, तेव्हा ते फक्त असं बोलत होते, की "माझं डोकं दुखतंय." ते कल्याणला असताना बोलत होते. माझ्याकडे असताना तर काही असं बोललेच नाही. कारण जेव्हा पप्पा आले तेव्हा एकच दिवसासाठी आले होते. जास्त वेळ काही इथे थांबले नव्हते. त्यामुळे असं कधी वाटलंच नाही, की पप्पाला एवढा त्रास असेल. त्यांचा त्यांना एवढा त्रास होत असेल. असं कधी वाटलंच नव्हतं. आणि मग नंतर त्यांना जो त्रास व्हायला लागला गेल्या आठवड्यामध्ये, तर मम्मी सतत फोन करून सांगत होती, की "अक्का पप्पांना चक्कर येते. त्यांना म्हणजे असं खूप डोकं दुखतंय." पेन किलर खाल्लं का तिथपर्यंत डोकं थांबायचं. परत त्यांचं डोकं दुखायचं. गोळी खाल्ली की थांबायचं, परत दुखायचं. असं त्यांचं आठवडाभरापासून म्हणजे 4 5-6 दिवसापासून हे चालूच होतं. नंतर मग एक डॉक्टरनी सांगितलं, "एक काम करा, तुम्ही सीटी स्कॅन करा." जेव्हा की आपल्याला निदान कळेल, की का चक्कर येते, डोकं का दुखतंय. त्यासाठी ते सीटी स्कॅन करायला गेले. तर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, की "तुम्ही सीटी स्कॅन करू नका. तुम्ही एम-आर-आय करा. डोकं का दुखतंय याचं एक्झॅक्टली आपल्याला निदान एम-आर-आय केल्यानंतरच कळेल." तर मग ते एम-आर-आय करायला गेले आणि मग जेव्हा एम-आर-आय करून आले, तेव्हाही त्यांची तब्येत बऱ्यापैकी खराब झाली होती. म्हणजे कदाचित त्यांना काही गोष्टी आठवत नव्हत्या आणि एम-आर-आय करायला जेव्हा गेले, तेव्हा सोबत माझे काका, म्हणजे गावचे सगळे लोक होते, माझे काका वगैरे सगळेच. तिथून आल्यानंतर जेव्हा ते रिपोर्ट घेऊन आले, मग मम्मी रिपोर्ट घेऊन दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली. सिंदखेड राजाला जे आमचे त्यांची ट्रीटमेंट चालू होती, त्या डॉक्टरांकडे गेली आणि त्यांना ते रिपोर्ट्स दाखवले. की असे-असे रिपोर्ट्स आलेले आहेत. तर काय मला नेमकं सांगा, की यांना का त्रास होतोय इतका? कारण आम्ही विचारच नाही केला, की त्यांच्या डोक्याला लागलं असेल आणि त्यांच्या डोक्यामध्ये 25 एमएमचा जो क्लॉट आहे तो तयार झाला होता आणि तो खूप मोठा होता. म्हणजे मेंदू ॲक्चुअल जी जागा असते त्या जागेहून 12.5 एमएम एवढा सरकला होता. हे डॉक्टरांनी जेव्हा मम्मीला सांगितलं, तेव्हा तर मम्मी खूप घाबरली होती. कारण ती एकटीच होती तिकडे. आम्ही सगळे इकडे आणि मम्मी गावी. तर मग तिने मला रिपोर्ट्स पाठवले. तेव्हा मी पण जेव्हा वाचले, तेव्हा मला पण खूप शॉक बसला होता आणि श्रावची परीक्षा होती. मी तिला तिकडे घेऊन गेली आणि तेवढ्यात तिने ते रिपोर्ट पाठवले. जेव्हा ते रिपोर्ट्स मी पूर्ण वाचले, तेव्हा मलाच खूप शॉक बसला, की 25 एम-एम लोकांना 5 एम-एम, 6 एम-एमच्या मी क्लॉट ऐकलेले आहेत. पण हे 25 एम-एम म्हणजे भरपूरच मोठा होता.
तर मग तसंच मम्मीनी भैयाला माझ्या भावाला सांगितलं, की तू त्याला ती रिपोर्ट्स त्याने पाठवले, की असं-असं आहे. तर त्याने जसे ते रिपोर्ट्स बघितले तसंच तो औरंगाबादवरून घरी जायसाठी निघाला सिंदखेडराजाला. आणि ही लोकं मग रात्री तिकडे पोहोचले. पोहोचल्यानंतर मग रात्री ज्या दिवशी ते पोहोचले म्हणजे 8 तारखेला रात्री हो, 8 तारखेला रात्री तिकडे ते पोहोचले. भैय्या आणि माझी सोनी. हे लोकं तिकडे पोहोचले तर रात्री पप्पाची खूपच तब्येत खराब झाली होती. म्हणजे त्यांना उलटी वगैरे झाली. अ, सुचत नव्हतं त्यांना काही, आठवत नव्हतं काही. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या लक्षात येत नव्हतं कारण मेंदूवर प्रेशरच एवढा झालेला की त्यांना काहीच ते आठवत नव्हतं. मग त्यांनी ॲक्चुअली आम्ही असा निर्णय घेतला होता, की त्यांना इकडे आणायचं मुंबईला आणि इकडे त्यांची सर्जरी करायची. पण त्यांची तब्येत जास्त खराब झाल्यामुळे मग मग तिकडेच त्यांना गावालाच जालन्याला घेऊन जावं लागलं आणि तिथे खूप चांगले डॉक्टर आम्हाला भेटले. हॉस्पिटल पण न्यूरोलॉजिस्ट होतं आणि त्यांची 9 तारखेला त्यांची सर्जरी झाली. एवढं म्हणजे ती 3 तास, 2.5 ते 3, सव्वा 3 तास त्यांची सर्जरी चालू होती. तोपर्यंत इकडे माझा जीव असा म्हणजे माझं असं झालं ना, की मला इथे पण राहता येईना आणि तिकडे पण जाता येईना. कारण श्रावची एक्झाम चालू होती. नितीनची तब्येत खराब होती. तर श्रावला पण ताप, खोकला भरपूर होता. या दोघांना सोडून मला तिकडेही जाता येईना आणि माझं मन इथे म्हणजे दोन्हीकडे अडकल्यासारखं झालं होतं मला. पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या आई-वडिलांचे चांगली कर्म, की त्यांची सर्जरी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीत झाली. डॉक्टरांनी सांगितलं काहीही प्रॉब्लेम नाहीये. पेशंट आपला अगदी व्यवस्थित आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि आज 9, 10, 11, 12 ते आज 12 म्हणजे असे 3 दिवस 3-4 दिवस झालेले आहेत. पप्पांचं ऑपरेशन झालेलं आहे. पप्पा अगदी व्यवस्थित आहेत. काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता श्रावची परीक्षा झाली, की आम्ही गावी जाणारच आहोत 24 तारखेला. तोपर्यंत असं म्हणजे असं झालंय ना, की मुली असून मला तिकडे नाही जाता येतंय. पण करणार काय ना, इथे मला ह्या दोघांना पण बघायचंय, प्लस तिकडे पण बघायचंय. तर माझा भैय्या बोलला, की "तू अक्का टेन्शन घेऊ नको. इकडे मी आहे. सगळं व्यवस्थित करू." माझे काका-काकू आहेत तिकडे, काकाचा मुलगा आहे. ते सगळे बोलले, की "तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आहोत इकडे. तू तिकडे मुलांना, तुझ्या मुलीला, नवऱ्याला व्यवस्थित सांभाळ आणि नंतर मग आरामशीर या." आणि आत्ता मी याच्यासाठी पण नाही गेली. म्हटलं ते आय-सी-यूमध्ये होते इतके दिवस. आजच त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं. म्हटलं आपण एवढ्या दूरवरून जा, तर त्यांना काही इन्फेक्शन नको व्हायला. म्हणून म्हटलं आपण आरामशीर जाऊया आणि मग तिथे थोडे दिवस राहता पण येईल. बस आजच्या ब्लॉगमध्ये मला इतकंच बोलायचं होतं आणि मी गावी गेल्यावर तुम्हाला दाखवेलच पप्पांची ऑपरेशन कसं काय आहे ते. आता सध्या कारण 7 तारखेनंतर मी काहीच शूट केलं नाही कारण माझी इच्छाच होत नव्हती. कारण सगळं लक्ष माझं गावी होतं. कारण कसं आहे ना, तिथे मम्मी एकटीच होती. त्यामुळे असं होत होतं ना, की कधी गावी जाऊ? कसं जाऊ? कधी जाऊ? हेच माझ्या डोक्यात चालू आहे सध्या. पण म्हटलं, की नाही चला थोडंसं प्रॅक्टिकली विचार केला, की आपण इथे सगळं व्यवस्थित झालं, पण मग आपण गावी जाऊया. तर चला, मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. कारण माझ्या आयुष्यामधल्या आयुष्यात ज्या काही घडामोडी होतात ते मी तुमच्याशी शेअर करते. म्हणून म्हटलं चला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. म्हणून बस थोडं एक तेवढंच मला मी शेअर केलं. तर चला भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये.